जिल्ह्यातील शाळा आणि शासकीय कार्यालय आणि संस्थांचा परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी सर्व यंत्रणांनी जनजागृतीवर भर द्यावा असे निर्देश आज झालेल्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय समन्वय समिती सभेत देण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची जिल्हास्तरीय समन्वय बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. ठाणे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे, अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाई धुळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सभेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, जिल्हा दंतचिकित्सक डॉक्टर अर्चना पवार, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर भारत माशाळा, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त व्यंकटेश वेदपाठक, नोडल अधिकारी डॉक्टर ऋतुजा महाळुंगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारीही उपस्थित होते. सलाम मुंबई या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात तंबाखूमुक्त शाळा उपक्रम राबवण्यात येत आहे. यासाठी या संस्थेनं केंद्र शासनाच्या निकषानुसार एक ॲपही सुरू केले. या ॲपमध्ये शाळांनी आपली माहिती भरून या उपक्रमात सहभागी व्हावं आणि यामधील निकषानुसार आपली शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असंही या बैठकीत सांगण्यात आलं. या अंतर्गत एप्रिल 2023 पासून 932 शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येत आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील शासकीय संस्थांचा परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. तसंच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण आरोग्य केंद्र तसंच इतर शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये आत्तापर्यंत 15 तंबाखूमुक्त केंद्र तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी समुपदेशक नेमण्यात आले असून येणाऱ्यांचे तंबाखू सोडवण्यासाठी समुपदेशन करण्यात येत असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली. जिल्ह्यात सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ कायदा अंतर्गत एप्रिलपासून आत्तापर्यंत 412 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 71,410 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सहकार्य करावं. सर्व महापालिका आणि इतर शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये तंबाखू मुक्तीसाठी जनजागृती करण्यात यावी, असं जिल्हा दंतशल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना पवार यांनी सांगितलं. या बैठकीच्या शेवटी सर्वांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली. मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा. फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज़ मिलकर बच्चों का टीका लगवा के आए. हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया. मिशन इंद्रधनुष. गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे प्रशासनातर्फे रेल्वे स्थानकांवर तसंच प्रवासादरम्यान प्रवाशांची तिकीट तपासणी मोहीम राबवली जाते. विना तिकीट प्रवाशांना आळा घालण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेत ठाणे स्थानकात सोमवारी 9 ऑक्टोबर या एकाच दिवशी तब्बल 3,092 प्रवासी विना तिकीट आढळले असून त्यांच्याकडून 8,66,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालेल्या या मोहिमेत तब्बल 120 तिकीट तपासणीस रेल्वे सुरक्षा दलाचे 30 जवान असा मोठा फौजफाटा यासाठी स्थानकात तैनात करण्यात आला होता. मध्य रेल्वेवरील ठाणे रेल्वे स्थानक हे अत्यंत गर्दीचं आणि वर्दळीचं स्थानक म्हणून ओळखलं जातं. या स्थानकातून उपनगरीय गाड्यांसह लांब पल्ल्यांच्या गाड्यांची दिवसभर वाहतूक सुरू असते. यामुळे ठाणे स्थानकात दिवसभरात सुमारे 5 ते 7 लाख प्रवाशांची ये-जा असते. ठाणे स्थानकातून कर्जत, कसारा, मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल या ठिकाणी जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे गाड्यांची संख्या देखील मोठी आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रवासी संख्येमुळे या सर्व गाड्या कायम गर्दीनं ओसंडून वाहतात. यामध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी असते. यामुळे नियमित स्वरूपात पैसे खर्च करत तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. प्रथम श्रेणीच्या डब्यासह AC लोकल गाड्यांमध्ये काही प्रवासी निर्धास्तपणे विना तिकीट प्रवास करतात
किंवा त्या श्रेणीचं तिकीट नसताना प्रवास करत असतात. यामुळे अनेकदा प्रवाशांमध्ये वादाचे प्रसंगही उद्भवतात. याबाबत अनेक प्रवाशांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे लिखित स्वरूपात तसंच समाज माध्यमांद्वारे आपल्या तक्रारी नोंदवल्यात. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाकडून गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेवरील डोंबिवली, कल्याण, ठाणे, दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकांमध्ये मोठ्या प्रमाणात तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. याबरोबरच प्रवासादरम्यान ही प्रवाशांची तिकीट तपासणी केली जाते. या मोहिमेदरम्यान प्रवाशांची कसून तपासणी केली जाते. फलाटांबरोबरच पादचारी पूल, रेल्वे स्थानकातून बाहेर पडायचे मार्ग या ठिकाणी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांसह तिकीट तपासणीस प्रवाशांची तपासणी करत असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. टोल बंद करण्यासाठी मनसेनं आत्तापर्यंत अनेक आंदोलनं करून अधिकृत आणि अनधिकृत असे 67 टोल नाके बंद केलेत. शिवसेना भाजपनं त्यांच्या जाहीरनाम्यात टोलमुक्तीचं आश्वासन दिलं होतं. त्याचं काय झालं असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय. टोलवाढी संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ते भेट घेणार आहेत. त्यानंतरही सकारात्मक निर्णय न झाल्यास गांधीवादी मार्गाने नव्हे तर मनसे स्टाईलनं आंदोलन केलं जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय. याबाबतची भूमिका लवकरच जाहीर करणार असल्याचंही राज ठाकरे यांनी काल स्पष्ट केले. टोल दरवाढी विरोधात मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे मुलुंड टोल नाका येथे आमरण उपोषणाला बसले होते. काल सकाळी राज ठाकरे यांनी आंदोलनस्थळी जाऊन जाधव यांच्यासह आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिकाही स्पष्ट केली. शिवसेना भाजपच्या जाहीरनाम्यात टोल नाके बंद करू असं आश्वासन देण्यात आलं. 2014 आणि 2017ला देखील त्यांनी हे सांगितलं, परंतु आम्हाला टोल नाक्यांचं काय झालं हे विचारलं जातं. घोषणा करणाऱ्यांना कोणी प्रश्न विचारत नसल्याचंही राज ठाकरे यांनी सांगितलं. MSRDCच्या मोपलवारांशी बोलणं झालंय. 2002मध्ये ॲग्रीमेंट झालं, त्यावर पैसे उचलल्याचंही त्यांनी सांगितलंय. राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर जाधव यांच्यासह ओळा माजिवडा उपशहरप्रमुख पुष्कर विचारे यांनीही उपोषणाची सांगता केली. मनसे नेते अमित ठाकरे, अभिजित पानसे, आमदार राजू पाटील, रवींद्र मोरे यांच्यासह बहुसंख्येनं मनसैनिकही यावेळी उपस्थित होते. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. गेली जवळपास 5 दशकं कोपरीकरांना एकच हक्काची स्मशानभूमी होती, परंतु ती देखील एका खाजगी ट्रस्टच्या ताब्यात देण्याचं कटकारस्थान सध्या कोपरीमध्ये शिजत असल्यानं कोपरीकर त्रस्त झालेत. शासनाचा कोट्यावधींचा निधी वापरून स्मशानाच्या जागेतील एका भागात 3 मजली इमारत बांधण्याचा घाट घातल्याचा निषेध करत आज मोठ्या संख्येनं कोपरीकर रस्त्यावर उतरले आणि एका मोठ्या जनजागर रॅलीचं आयोजन केलं. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं स्थानिक स्त्री-पुरुषही सहभागी झाले होते. ठाणे पूर्व भागातील जवळपास 15,000 लोकवस्ती असून त्यांना एकच सर्वधर्मीय स्मशानभूमी उपलब्ध आहे. या स्मशानभूमीचा वापर ठाण्यातील चेंदणी कोळीवाडा, कोपरी कॉलनी, कोपरी गाव तसंच आनंद नगर आणि थेट मेंटल हॉस्पिटलपर्यंतच्या भागातील नागरिक करत आहेत. स्थानिक समाजसेवक विष्णू ठाणेकर यांनी आपली ही खाजगी जमीन लोकहित लक्षात घेऊन पालिकेच्या ताब्यात दिली होती, जेणेकरून तिथे एक सुसज्ज स्मशानभूमी उभारण्यात यावी. परंतु गेली 50 वर्ष अस्तित्वात असलेल्या या स्मशानभूमीचा ताबा एका खाजगी ट्रस्टनं घेऊन ठेवला. त्यामुळं नागरिकांना अनंत अडचणींना सामोरं जावं लागत होतं. महापालिकेच्या ताब्यात असलेल्या स्मशानभूमींमध्ये शव जाळण्यासाठी लाकडं मोफत मिळत असून येथे मात्र हजारो रुपये वसूल केले जात आहेत. त्या व्यतिरिक्त तिथे लहान मुलांसाठीची एकमेव दफनभूमी असल्यानं या स्मशानभूमीला महत्त्व आहे. विजेवर दहन करण्याची कोणतीही सुविधा इथं नसल्यानं मोठ्या प्रमाणात लाकडांचा वापर केला जातो.
परंतु गेल्या काही वर्षात एका विशिष्ट समाजाच्या ताब्यात असलेल्या या ट्रस्टनं पालिकेच्या अधिकाऱ्यांशी संधान बांधून तब्बल 12.5 कोटींचा निधी मंजूर करून घेतलाय. तळ अधिक 3 मजल्याची इमारत बांधण्याचा घाट घातला जात असून इमारत ही प्रार्थनासाठी देण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आले, परंतु ती केवळ एक दिशाभूल असल्याचंच दिसून येतं. स्थानिक नागरिकांनी याचा कडाडून विरोध केला असून जवाहर बाग आणि वागळे इस्टेट स्मशानभूमीसारखी सुसज्ज अद्ययावत अशी स्मशानभूमी या ठिकाणी उभारावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. कोणत्याही ट्रस्टला ही स्मशानभूमी न देता महापालिकेने ही जागा स्वतःच्या ताब्यात घेऊन नागरिकांना चांगली सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. सततचा पत्रव्यवहार करूनही कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यानं आज अखेर कोपरीकर रस्त्यावर उतरले. या जनजागर रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुषांनी सहभाग घेतला. दुपारच्या रणरणत्या उन्हात देखील आपल्या रास्त मागणीसाठी हे नागरिक रस्त्यावर उतरले होते. आपल्या हक्काची सुसज्ज स्मशानभूमी सर्व नागरिकांनी यावेळी बोलून दाखवली. संपूर्ण कोपरी स्मशानभूमीचा विषय आहे. आमची प्रामुख्याने मागणी ही आहे की ही स्मशानभूमी जी आहे ती सर्वसामान्यांसाठी आहे. कारण या स्मशानभूमीवरती या कोपरी परिसरातील सर्व जातीचे लोक या एकाच स्मशानभूमीवर अवलंबून आहेत. त्यामुळे या स्मशानभूमीचा यथायोग्य असा विस्तार व्हावा. ज्याप्रमाणे वागळे स्टेट स्मशानभूमीचा विकास झाला आहे त्या धर्तीवरतीच कोपरी स्मशानभूमीचा विकास व्हावा. ही जी जागा आहे स्मशानभूमीची जागा आहे ती ठाणे महानगरपालिकेने पूर्ण जागा आहे जी ठाणे महानगरपालिकेने ताब्यात घ्यावी. ज्याप्रमाणे कलेक्टरचे आदेश आहेत त्यामध्ये जे लिहिले गेलेले आहे की ही जागेचा ताबा ठाणे महानगरपालिका घेतल्याशिवाय कामाचे कार्यदेश काढू नये, त्याप्रमाणे ही जागा पहिली त्यांनी ताब्यात घ्यावी. त्यानंतर या ठिकाणी जो आराखडा तयार केलेला आहे यात लोकांना काही सहभागी करून घेतलेला नाही आहे. जो चुकीचा आराखडा आहे, जो फसवा आराखडा आहे, ज्याच्यामध्ये या स्मशानभूमीचे 2 भाग पाडले गेलेले आहेत. एका भागात सभागृह, एका भागात स्मशानभूमी असे 2 भाग पाडले गेलेले आहेत. तो फसवा आराखडा तुम्ही पहिले रद्द करा. ती स्थगितीचं जे नाटक आहे ते बंद करा आणि नवा विकास आराखडा, लोकांच्या संमतीने नवा विकास आराखडा तयार करा. आणि ही स्मशानभूमी जी आहे ती पालिकेच्या व्यवस्थापनाच्या अंतर्गत येऊ द्या. पालिकेच्या सुखसुविधा लोकांना द्या, जेणेकरून 24 तास स्मशानभूमी या लोकांना उपलब्ध राहील. त्यामुळे ही लोकांची मागणी आहे की ही विस्तारित स्मशानभूमी व्हावी. ज्याप्रमाणे वागळे स्मशानभूमीचा विकास झाला त्या धर्तीवरती आमचा विकास करून द्या, हीच मागणी आहे. कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी कोणाच्या विरोधात नाही आहे. उलट चांगल्या प्रकारे फंड अवेलेबल करून दिल्यावर आम्ही मुख्यमंत्र्यांचे आभारच मानतो. आणि त्यांनी जरा लक्ष द्यावं की कशा प्रकारचा विकास आराखडा तयार केलेला आहे. लोकांच्या मागणीप्रमाणे तो त्यात बदल व्हावे आणि नवा विकास आराखडा व्हावा ही आमची त्यांच्याकडे मागणी आहे. तुमचं पुढचं नियोजन काय असणार आहे? आमचं पुढचं नियोजन बघा, आज आम्ही हा जनजागर रॅलीचा सुरुवात केली. त्या लोकांना जनजागर करून आम्ही जागृत केलेलं आहे आणि आम्ही सौम्यपणाने चाललो आहे. आम्ही तुम्हाला सांगतोय की हा आराखडा चुकीचा आहे, तुम्ही पण मान्य करता. तुम्ही सांगता आम्ही तूर्त स्थगिती दिली आहे, म्हणजे तुम्हाला ते चुकीचं आहे मान्य आहे. पण मग आम्ही जे समंजसपणाची भूमिका घेतोय त्याला समंजसपणाची समजू नका. आज हे समंजसपणाची भूमिका आज आहे, उद्या आम्ही हे उग्र भूमिका घेऊ. कारण तुम्ही तर आमचं फक्त एवढंच सांगत असाल की आम्ही तूर्त स्थगिती, आम्हाला तूर्त स्थगिती मान्य नाही. आम्हाला तो संपूर्ण आराखडा बदलायचा आहे आणि जर त्यासाठी जर वेळ आली तर हे सगळे जे लोक आहेत ते या ठिकाणी हे काम बंद करू शकतात. हा इशारा आहे आणि तुम्ही लवकर निर्णय घ्यावा आणि हा आराखडा बदलावा आणि लोकांना ज्या प्रकारचं या ठिकाणी विकास हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही देण्याचा कृपा करावी अशी माझी त्यांच्याकडे विनंती. संपूर्ण समिती कुठल्या पक्षाच्या अंडरमध्ये काय कसं करायचं नाही, ही जी कोपरी नागरिक हितचिंतक जी स्मशानभूमी हितचिंतक संघ जो आहे हा या स्मशानभूमीची जे हितचिंतक आहेत त्या लोकांनी एकत्र येऊन स्थापन केलेले संघ आहेत. या सर्व पक्षीय लोक आहेत, ही कोपरीकर आहेत, खरे कोपरीकर, ज्यांना स्मशानभूमीची आस्था आहे, की ज्यांना माहिती आहे इथे स्मशानभूमी हवी आहे. स्मशानभूमीचे कुठल्याही प्रकारचं पार्टिशन नको आहे. जे या विषयासाठी एकत्र आले अशा स्मशानभूमीच्या जे आस्था असलेल्या लोकांचा हा एक संघ आहे. यात कुठलंही पक्षीय राजकारण नाही. ओके.